ठरलं तर मग आजच्या भागाची सुरुवात होते सुभेदारांपासून. तर आता इथे सुभेदार मंडळी आपलं घर सजवलेले असतात बघा प्रेक्षक हो. तर आता इथे विमल म्हणत असते कल्पनाला, की मी कोशिंबीर करून ठेवली आहे, जेवायच्या वेळेला दही घालते, चालेल ना? तर आता कल्पना म्हणते हो. तर आता इथे कल्पना येऊन बसते बघा प्रेक्षक हो. प्रताप, अस्मिता आणि पूर्णाजी बरोबर. तर आता इथे सायली पण असते. तर कल्पना म्हणते, मला पूर्णावरून आठवलं, अस्मिता जेव्हा लहान होती तर डब्यात श्रीखंड पुरी दिली ना, तर तिचा डब्बा जसाचा तसा घरी परत यायचा, आणि डब्यात जर का पिझ्झा दिला तर डब्बा सगळा संपवलेला असायचा, असं म्हणते आता इथे कल्पना, आणि हसते बघा प्रेक्षक होती. पुन्हाही तुम्हाला आठवतंय ना, असं म्हणते कल्पना. आठवतंय ना, असं म्हणते पूर्णाची. आणि तुम्हाला आठवतंय का, असं म्हणतो आता इथे प्रताप. एकदा मी मुंबईला गेलो होतो माझ्या कामासाठी म्हणून, तर तिचा फोन आला, काय तर म्हणे ताडगोळे घ्या आणि तिथली फेमस पावभाजी घेऊन या, असं म्हणतो आता इथे प्रताप. आता माझं काम मुंबईतल्या दुसऱ्या टोकाला म्हणजे विरारला, तिथून कसं जाणार मी? पण काय करणार, आमच्या लाडोबांचा हट्ट होतं ना, म्हणून जाऊन घेऊन आलो पावभाजी, असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. ढॅन म्हणत आता इथे अर्जुन येतो बघा प्रेक्षक हो, आणि तिच्याबरोबर चैतन्य पण आलेला असतो. तर आता इथे सायलीने तो ड्रेस घातलेला असतो, आणि आता अर्जुन बघतो तिला. चैतन्य भाऊजी, असं म्हणते आता इथे सायली. तुम्हाला यायला आज उशीर का झाला, असं म्हणते आता इथे सायली. ते काय आहे ना मम्मा, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तुला आज केक बनवायला वेळ नव्हता ना, म्हणून मी केक शॉपमध्ये जाऊन केक आणला, असं म्हणतो आता इथे अर्जुन. अस्मिताचा फेवरेट केक. तिथे खूप गर्दी होती ना, म्हणून अर्धा तास वेट करावा लागला मला, असं म्हणतो आता अर्जुन. अर्धा तास काय आणि 2 तास काय, गोड्यासाठी सगळं चालेल, असं म्हणते आता इथे पूर्णाजी. करेक्ट, असं म्हणतो प्रताप. आजी, असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर सगळे हसतात बघा प्रेक्षक हो. थोड्याच वेळात केक कापण्याच्या मानकरी पण येतील. प्रतिमा त्या, असं म्हणते आता इथे सायली. आणि अस्मिता ताई, तुम्ही पण केक कापायचा हा, असं म्हणते आता इथे सायली. हा, असं म्हणते आता इथे अस्मिता. पूर्णाजी, काय हो, बाळाला केकाचा सुगंध पण जाणवत असेल ना, असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. हो हो, असं म्हणते आता इथे पूर्णाजी. आता बाळाला सगळं कळतंय. मग तर मला वाटतंय की बाळ जेव्हा बाहेर येईल ना, तेव्हा ते क्या क्या करण्यापेक्षा ना केक केक असं ओरडेल, असं म्हणतो आता इथे अर्जुन. पण मग बाकी आजचा मेनू काय, असं म्हणतो आता इथे चैतन्य. अरे चैतन्य हो, धीर धर जरा, असं म्हणतो आता इथे प्रताप. तुला खायला देणार होता मी, असं म्हणतो तो. आता अन्नपूर्णा निवासात नावाची एक आणि चवीच्या 3 अन्नपूर्णा असताना मी विचारणारच ना, असं म्हणतो आता तो. तर प्रताप म्हणतो हा. तर आता इथे बघा प्रेक्षक हो, रविराजच्या फॅमिलीला दाखवलंय. तर आता इथे नागराज निघून जात असतो, तर रविराज त्याला थांबवतो आणि म्हणतो, तुला आपल्या फॅमिलीमध्ये काही इंटरेस्ट आहे की नाही, असं म्हणतो आता इथे रविराज. पूर्णाही किती दिवसांनी येत आहे, तुम्हाला त्याला भेटावंसं नाही वाटत का, असं म्हणतो तो. माझी खूप इच्छा आहे यायची पण, असं म्हणतो नागराज. तर आता तेवढ्यातच त्याला फोन येतो बघा प्रेक्षक हो परत. तर आता रविराज बघतो त्याच्या फोनकडे आणि आपल्या हातामध्ये घेतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज खूप घाबरतो. तर दादा दादा, असं म्हणतो तो. मात्र रविराजने फोन हातात घेतलेला असतो. तुझा मित्रच आहे ना, आणि बोलून झालंय ना तुझा, असं म्हणतो आता इथे रविराज. अर्थात, असं म्हणतो आता इथे नागराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे रविराज परत बघतो त्याच्या फोनकडे आणि खूप घाबरलेला असतो नागराज आता. तर आता इथे बघतो रविराज नागराजकडे, कुणाचा नंबर आहे हा, असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. आणि आता खूप घाबरलेली असते सुमन. तर आता इथे नागराज ला विचारतो तो परत, कुणाचा फोन आहे हा. तर आता इथे नागराज म्हणतो त्याचाच मित्राचाच असेल. मग अननोन नंबर काय येतोय, असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज काही बोलूच शकत नाही बघा प्रेक्षक हो. तर आता सुमन म्हणतो, हे इतके घाबरलेत म्हणजे हे नक्की मैपत बद्दलच काहीतरी आहे, असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज फोन काढून घेतो वापस आणि म्हणतो, मला उशीर होतोय, मी जातो जातो, असं म्हणतो, आणि नागराज निघून जातो बघा प्रेक्षक हो. नंतर उशिराने तर येईल का सुभेदारांकडे, असं म्हणते आता इथे प्रतिमा. हो, मी प्रयत्न करतो, असं म्हणतो बघा प्रेक्षक हो नागराज. तर सुमन मात्र खूप घाबरलेली असते, आणि आता रविराज म्हणतो, या नागराशी बोलण्यात काय अर्थ नाही, असं म्हणतो तो. तर आज सुमन मात्र आपल्या विचारात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे प्रतिमा म्हणते, अगं चल की, अहो वहिनी मी विसरले बघा, असं म्हणते आता इथे सुमन. वॉशिंग मशीनमध्ये कपडे तसेच राहिले, असं म्हणते ती. मगाशी काढलेच ना तू, असं म्हणते प्रतिमा. मी विसरले मगाशी, असं म्हणते आता इथे सुमन. बरं अहो, जरा पाठीमागे कपडे वाळू घालून येतो आम्ही, मग जाऊया, असं म्हणते आता इथे प्रतिमा. हो चालेल, असं म्हणतो रविराज. नाही नाही अहो, कशाला, किती उशीर झालाय, तुम्ही निघा ना, आम्ही येते नंतर, असं म्हणते सुमन. नाही ग, तसं नको, असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक हो. तर सुमन म्हणते, नाही वाट बघत असेल पूर्णाची तुमची, तुम्ही खरंच निघा, असं म्हणते आता इथे सुमन. मी येते मागून, असं म्हणते ती. नक्की ना, असं म्हणतो रविराज. हो हो, असं म्हणतो आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. बरं आम्ही निघतो, तो लवकर ये मात्र हा, असं म्हणते आता पूर्णाची च्या घरी जाताना बघा प्रेक्षक हो प्रतिमा, आणि आपली बॅग घेऊन जाते ती. तर आता इथे सुमन मात्र विचारत असते आणि विचार करायला लागते बघा प्रेक्षक होती, आणि खूप विचारत असते आता इथे सुमन. गेल्या वेळी मी शेवटपर्यंत ह्यांचा पाठला करू शकले नाही, पण ह्यावेळेला मात्र करूच शकते, असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. कुठे जातात हे हे कळायलाच हवं, असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन पाठीमागे जाते या नागराजच्या. तर आता इथे गाडी जात असते नागराजची, आणि तिच्या पाठीमागून सुमन सुद्धा जात असते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सुमन पाठला करत जात असते नागराजचा. तर आता इथे सुभेदारांचं घर दाखवलंय. तर आता इथे प्रिया घेऊन येते बघा प्रेक्षक हो बाडी वगैरे. सगळे खिडक्या वगैरे पुसून झाल्या, असं म्हणते आता इथे पूर्णाची प्रियाला. हो, असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक हो.
तर अर्जुन बघून हसतो बघा प्रेक्षक प्रियाला. ही बादली इथे नाही, मागच्या बागेत नेऊन ठेव असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक. तर प्रिया खूप चिडते. जा असं म्हणते पूर्णाजी, जा ठेवती असं म्हणते ती प्रियाला. आणि नीट ठेवून ठेव, नाहीतर टाकशील तशीच असं म्हणते पूर्णाजी बघा प्रेक्षक. तर सगळे हसायला लागतात तिला बघून. हो असं म्हणते आता इथे प्रिया बघा प्रेक्षक. तर आता अर्जुन खूप जोरात हसायला लागतो आणि आता त्याचं बघून बाकी सगळी हसायला लागतात बघा प्रेक्षक. पूर्णाजी आय लव्ह यू सो मच असं म्हणतो आता इथे अर्जुन. काय शिक्षा दिली तुम्ही असं म्हणतो आता इथे तो बघा प्रेक्षक. तन्वी सगळ्यात जास्त आज चिडली असेल असं म्हणतो आता इथे चैतन्य. तर आता तेवढ्यातच रविराज आणि प्रतिमा येतात बघा प्रेक्षक आणि सगळे म्हणतात अरे वा, आम्ही यायच्या आधीच पार्टी सुरू केली असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे रविराज आणि प्रतिमा जाऊन बसतात बघा प्रेक्षक. बस बस असं म्हणतो आता इथे प्रताप आणि सगळे बसतात बघा प्रेक्षक. कशी आहेस पूर्णाजी आणि माई मावशी कशी आहे असं म्हणते आता इथे प्रतिमा. तर आता इथे सायली म्हणते सुमन काकू कुठे आहेत. अगं असं म्हणते प्रतिमा. निघता निघता तिला काहीतरी काम आठवलं म्हणून ती म्हणाली तुम्ही पुढे वा, मी येते असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक. तर आता इथे पूर्णाची म्हणते नागराज नाही आला. तर आता रविराज म्हणतो नागराजचं कुठे काय खरं असतं पूर्णाई असं म्हणतो आता इथे रविराज. बरं अस्मिता तुझी तब्येत व्यवस्थित आहे ना असं म्हणतो आता इथे रविराज. हो असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक. तर आता इथे सुमन पाटला करत असते नागराजचा. मागच्या वेळेला पण ह्याच रूटने निघाले होते असं म्हणते सुमन. त्यावेळेला कळवायला हवं सायलीला असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. आणि आता ती कॉल करते. तर आता इथे ती सायलीला कॉल करत असते बघा प्रेक्षक. पण फोन काय लागतच नाही. सायली फोन उचल ना गं असं म्हणते आता इथे सुमन. तर आता सायली फोन उचलत नाही बघा प्रेक्षक आणि आता कॉल करत असते सुमन. सायली कॉल घेत नाही आहे पण आज मी ह्यांचा पाठलाग करणारच असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे अश्विन येतो. तर आता इथे रविराज म्हणतो गेम सुरू होणारच आहेत, जॉईन व्हा असं म्हणतो आता इथे रविराज अश्विनला. तर आता इथे अश्विन चेअर आणून घेतो बघा प्रेक्षक. तर आता विमल येते बघा प्रेक्षक चिठ्ठ्या वगैरे घेऊन. तर आता आपण जो खेळ खेळणार आहोत आणि तो खेळ खेळण्यासाठी सगळ्यांची नावं ह्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेले आहेत असं म्हणते आता इथे सायली. आणि यातनं चिठ्ठी काढणार आहेत अस्मिता ताई असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे विमल चिठ्ठ्यांचा बॉक्स घेऊन येते बघा प्रेक्षक अस्मिताकडे. आणि ह्या चिठ्ठ्यांमध्ये कुणाचं नाव असेल ती व्यक्ती ठरवणार आहे की कुठल्या 2 व्यक्तींनी इथे नाच करायचं असं म्हणते सायली. अगं बाई असं म्हणते आता इथे प्रतिमा बघा प्रेक्षक. नाही मग चिठ्ठीमध्ये कुणाचंच नाव आलं नाही, त्याने कुणाचंच नाव सांगितलं तर मी डान्स केला तर चालणार आहे का असं म्हणतो रविराज. चालेल असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक. सगळे खूप जास्त असतात तर सगळे खूपच जास्त असायला लागतात प्रेक्षक. अस्मिता ताई चिठ्ठी असं म्हणते आता इथे सायली. तर आता चिठ्ठी काढते बघा प्रेक्षक अस्मिता. तर आता चिठ्ठी उघडते ती. तर आता इथे तिच्यावर लिहिलेलं असतं अश्विन. आता म्हणजे मी सांगायचं की कोण डान्स करणार असं म्हणतो आता इथे अश्विन. हा असं म्हणतो आता इथे रविराज. तर आता इथे अश्विन म्हणतो मम्मा आणि डॅड तुम्ही करा डान्स असं म्हणतो आता इथे अश्विन. मी असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक. तर आता इथे प्रताप आणि कल्पना डान्स करणार आहेत. चला असं म्हणतो आता इथे प्रताप बघा प्रेक्षक. तर आता हृदय वसंत फुलतानावर कल्पना आणि प्रताप डान्स करणार आहेत. तर आता त्यांचा खूप छान डान्स दाखवला आहे बघा प्रेक्षक. तर आता खूप छान डान्स चालू आहे त्यांचा बघा प्रेक्षक. कल्पना पण आणि प्रताप पण जुने ॲक्टर्सच आहेत ना प्रेक्षक. तर त्यांच्यामुळे त्यांचा डान्स पण खूप छान आहे बघा प्रेक्षक. आणि एक्सप्रेशन्स पण खूप छान आहेत आणि सगळी लोक एन्जॉय करतायत बघा प्रेक्षक. सुभेदार मंडळी आणि रविराजचे पण घरातले सगळे. तर आता सगळेजण टाळ्या वाजवतात आणि खुश होतात बघा प्रेक्षक. तर आता सगळ्यांना खूप आनंद होतो त्यांचा डान्स बघून बघा प्रेक्षक. आता जाऊन बसतात कल्पना आणि प्रताप आपल्या आपल्या सोफ्यावरती. तर आता इथे सुमनला दाखवलंय ती पाठलाग करत असते बघा प्रेक्षक नागराचा आणि कॉल करत असते आणि सायली मात्र फोन उचलतच नसते. खूप कॉल करते आता इथे सुमन सायलीला, मात्र ती कॉलच उचलत नाही. तर आता इथे बघा प्रेक्षक अस्मिता दुसरी चिठ्ठी घेते आणि आता त्या चिठ्ठीमधून कल्पना असं नाव येतं. तर आता कल्पनाचं नाव आल्यामुळे कल्पना सांगणार कोण दोघे लोक डान्स करणार. आता नाचतील पूर्णाई आणि अर्जुन असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक. कल्पना मी कशाला असं म्हणते आता इथे पूर्णाची. असं म्हणतो आता इथे प्रताप. आणि आता इथे अर्जुन आणि पूर्णाची डान्स करणार बघा प्रेक्षक. तर आता दोघेही उभारतात आणि चल चल असं म्हणून अर्जुन घेऊन जातो पूर्णाजीला. सायली फोन का घेत नाही असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक. तर आता इथे अर्जुन येतो पूर्णाजीला घेऊन आणि आता सगळे टाळ्या वाजवतात बघा प्रेक्षक. तर आता इथे डान्स चालू करतो अर्जुन पूर्णाजी सोबत बघा प्रेक्षक. तर आता इथे खूप फनी दाखवले खरंच प्रेक्षक. अर्जुनला नाचता येत नाही बहुतेक बरोबर. खूपच फनी डान्स आहे बघा प्रेक्षक. खरं तर पूर्णाजी चांगला डान्स करतायत. बहरला हा मधुमास नवा हे आहे बघा प्रेक्षक गाणं. तर आता डान्स पण संपतो. छोटंच दाखवलंय त्यांचं दोघांचं बघा प्रेक्षक. तर आता इथे दोघेही जातात. अर्जुन आणि पूर्णाजीन जाऊन बसतात ते आपल्या आपल्या जागेवरती आणि सगळेजण म्हणतात वा वा खूप छान असं म्हणतात सगळे. आजी म्हणून टाळ वाजवतो आता इथे अर्जुन. आता दुसरी चिठ्ठी असं म्हणते आता इथे सायली. तर अस्मिता तर दुसरी चिठ्ठी आहे. तर आता रविराज म्हणतो आता मी जातो असं म्हणतो रविराज. तर आता इथे अस्मिताच लिहिलेलं असं बघा प्रेक्षक त्या चिठ्ठीवर. आता मी आणि रविराज सर कन्फर्म असं म्हणतो आता इथे चैतन्य बघा प्रेक्षक. नाही रे असं म्हणते आता इथे अस्मिता. थांब मी सांगते. सायली
आणि अर्जुन असं म्हणते आता इथे अस्मिता, अरे वा असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक हो पूर्ण आजी. तर आता इथे सायली चिडलेली असते, त्यामुळे ती काही खुश होत नाही, मात्र अर्जुन खूप खुश होतो. आम्ही असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक आम्ही कशाला राहू देत असं म्हणते आता इथे सायली. तर आता अर्जुन चिडतो बघा प्रेक्षक नाही असं म्हणतो आता इथे प्रताप, आम्ही नाचलो ना मग तुम्हाला पण नाचायलाच हवं, चला 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 असं म्हणतो आता इथे प्रताप. तर आता इथे दोघे उठतात बघा प्रेक्षक मी कुठे नाही म्हणतो असं म्हणतो आता इथे अर्जुन, मी तयार आहे असं म्हणतो तो, तुमच्या सुनेला सांगा असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक तर आता इथे सगळे बघतात सायलीकडे, तर पूर्णाची म्हणते सायली असं म्हणते आता इथे पूर्णाची, तू दरवेळेला असंच करतेस, आता तुझा नाच पण बघूया, चल 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 उठ उठ बघू असं म्हणते आता इथे पूर्णाची बघा प्रेक्षक तर आता इथे सायली म्हणते ठीक आहे. तर आता इथे अर्जुन मात्र उभारतो बघा प्रेक्षक तर आता विमल म्हणते सायली ताई असं म्हणते विमल, तुम्हाला आता पूर्ण आजींचं ऐकावंच लागेल, चला चला असं म्हणते आता इथे विमल. सायली उचल ना ग फोन असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक आणि सायली फोन उचलतच नाही, कारण ती बिझी असते ते फंक्शनमध्ये बघा प्रेक्षक सायली फोन का घेत नाहीयेस असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक सुमन, मात्र ती काय उचलतच नाही. तर आता इथे चला चला डान्स करा असं म्हणतात सगळे, की ॲज यू से बाय को असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक येस. तर आता दोघांचाही कपल डान्स चालू होतो. तर माझ्यावर तुला नाचायचं पण आहे असं म्हणतो आता अर्जुन. तर सायली म्हणते पण नाचावं लागतंय ना असं म्हणते ती सगळ्यांसमोर, नाही म्हणायला काहीच वाटत नाही नाही असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर आता ती पण काहीतरी म्हणते बघा प्रेक्षक तर आता इथे दोघे डान्स करतात, हे बरं आहे नाही असं म्हणतो अर्जुन. एकदा राग आला की 10 दिवस ते धरून बसायचं, एक चौकशी करायची, एक चूक अशी की 10 पक्वान फेल होतील असं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे बघा प्रेक्षक त्यांचा खूप रोमॅन्टिक आणि कपल डान्स चालू आहे. तर आता इथे अर्जुन आणि सायली एकमेकांच्या डोळ्यात वगैरे बघतात बघा प्रेक्षक खूप रोमॅन्टिक सॉन्ग आहे हा. तर आता इथे बाकी सगळे लोक बघत असतात त्यांच्या दोघांकडे आणि हसत असतात सगळेजण. तर आता सगळे टाळ्या वाजवतात आणि डान्स संपतो बघा प्रेक्षक बरं आता हा खेळ फुरूया असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक तर आता इथे सुमन मात्र कॉल करतच असते सायलीला, प्रतिमा ते असं म्हणते आता इथे सायली, सुमन काकू अजून कशा काय आलं नाही तसं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक तर प्रतिमा म्हणते तेच तर, आपण तिच्यासाठी थांबायला हवं होतं असं म्हणते आता इथे प्रतिमा. नागराज काका घरी आहेत का असं म्हणते आता इथे सायली, तो त्याच्या कुठल्या तरी मित्राकडे जाऊन येतो म्हणून गेला असं म्हणतो आता इथे रविराज बघा प्रेक्षक तर घाबरतात आता इथे अर्जुन आणि सायली. तर आता सायली म्हणते बरं ठीक आहे तुम्ही सगळे गप्पा मारत बसा, मी सुमन काकूंना फोन करून येते, बघते कुठे आहेत त्या म्हणून असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक तर आता सायली जाते तिचा फोन बघण्यासाठी. तर आता इथे सायली मात्र शोधत असते आपला फोन, तिला काय सापडत नाही बघा प्रेक्षक तर आता अर्जुन पण सांगत नाही की डायनिंग टेबलवर आहे म्हणून. तर सायली मात्र फोन आपला शोधतच असते आणि तिला काय मिळत नाही तो फोन बघा प्रेक्षक तर आता सगळीकडे शोधून होतं तिचं, मात्र अर्जुन बघत असतो तिला पण सांगतच नाही तो तिला बघा प्रेक्षक तर आता इथे अर्जुन जातो सायलीकडे आणि आता तिचा फोन असतो बघा प्रेक्षक होतो. तर अर्जुन बघतो तो तिचा फोन आणि आता इथे अर्जुन बघतो आणि सांगणारच असतो तर सांगत नाही बघा प्रेक्षक तर आता सायली तिथेच असते. तर अर्जुन सांगतच नाही तिचा फोन आहे म्हणून बघा प्रेक्षक तिथे सायली पुरं घरभर शोधत असते फोन कुठे आहे म्हणून. इथे कोणाचा तरी फोन पडलेला आहे असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक तर आता इथे सायली वळून बघते, सिनियर तुझा फोन आहे का असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक अरे आता तर लो मी, माझा कसं असेल असं म्हणतो रविराज, कोणाचा तरी फोन इथेच आहे ना डायनिंग टेबलवर असं म्हणतो आता इथे अर्जुन. तर बघा प्रेक्षक सायली येते तिथे आणि बघते तो तिचा फोन असतो. तर आता इथे सायली आपला फोन घेते आपल्या हातामध्ये बघा प्रेक्षक तर आता इथे अर्जुन बघतो सायलीकडे, तर आता तो पण चिडलेला असतो आणि सायली मग आपला फोन आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती ऑपरेट करणार असते तेवढ्यातच तो चिडतो आणि जातो, तिथून निघून जातो बघा प्रेक्षक आणि आता तो जाऊन बसतो त्या खुर्चीवरती. तर आता इथे सायली आपला फोन घेऊन ऑपरेट करत असते आणि बाकी सगळे एन्जॉय करत असतात. तर आता इथे सायली बघते तर काय 21 मिस कॉल असतात बघा प्रेक्षक सुमन काकूकडून. तर आता इथे सायली म्हणते सुमन काकूचे इतके मिस कॉल्स मला कळलंच नाही असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक काय झालं असेल असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक तर आता इथे सायली परत कॉल करते बघा प्रेक्षक सुमनला, मात्र ह्या वेळेला सुमन कॉल घेते. तर आता इथे सुमन हॅलो असं म्हणते ती, हॅलो सायली, सुमन काकू अहो कुठे आहात तुम्ही आणि एवढा वेळ फोन का करत नव्हता तुम्ही, काय झालं असं म्हणते सायली, मी रिक्षात आहे, मी काय सांगते ते नीट ऐकतो असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक तर आता इथे तेवढ्यातच नागराची गाडी थांबते. तर आता इथे सुमन थांबते, सायली मी तुला नंतर कॉल करते असं म्हणते आता इथे सुमन आणि बघा प्रेक्षक सांगतच नाही ते काय, म्हणजे किती गाढवासारखं दाखवलंय खरंच सुमनला. तर आता इथे रिक्षाचा आवाज येत होता म्हणजे म्हणजे सुमन काकू इकडेच यायला निघाले तसं म्हणते आता इथे सायली. तर आता इथे सायलीला खूप टेन्शन येतं, ह्यांनी मला सांगितलं असतं ना नागराज काकांबद्दल, नक्की कुठे जाणार आहेत काकू असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक सायली. तर आता परत कॉल करते ती, मात्र इथे काय उचलतच नाही सुमन, कारण तिथे नागराजचा पाठला करत असते ती, रुको 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 थांबव असं म्हणते आता इथे बघा प्रेक्षक सुमन आणि नागराज उतरतो तेवढ्यातच आता गाडीमधून, त्यामुळे आता सुमन फोन ठेवलेली असते कारण तिला त्याचा पाठला करायचा असतं. तर आता बघते ती बघा प्रेक्षक लांबून. तर आता इथे जातो तो, तर हे ह्या पैसे म्हणते ती, येलो म्हणते आणि आता उतरते बघा प्रेक्षक सुमन. तर आता इथे नागराचा पाठलाग करत जाते ती आणि चालत चालत जाते बघा प्रेक्षक कारण आता इथे काय असतं नागराज चालत जात असतो. तर आता सुमन आपली बॅग घेऊन चालत चालत जात असते बघा प्रेक्षक आणि सांगायचं सोडलेलंच असतं तिनं, म्हणजे सायलीला सांगितलीस तर बरं झालं असतं ना,
हे मागच्या वेळेला सुद्धा ह्याच रस्त्याने आले होते आणि हा शहरेच्या एकदम वेश्यावरचा भाग आहे असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. काय करू असं म्हणते ती. जाऊ की नको यांच्या बायकेत असं म्हणते आता इथे ती. इथे काय घडलं तर कुणाला कळणार पण नाही असं म्हणते आता इथे सुमन बघा प्रेक्षक हो. तर खूप घाबरलेली असते सुमन. काय करायचं कळतच नाही. मात्र ती पाठलाग जाते. तर तेवढ्याच आता इथे सुभेदारांचं घर दाखवलं आणि सचिन आलेलं दाखवलं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे कोट वगैरे घालून आलेला असतो तो. सगळेजण तिच्यावर हसत असतात. बाकी सगळे मात्र खुश नसतात. कारण तो कसा वागलेला असतो अस्मितासोबत. त्यामुळे त्यांना खूप राग आलेला असतो त्याचा. तर आता इथे येतो बघा प्रेक्षक हो सचिन आणि आता तो म्हणतो अस्मी असं म्हणतो तो आणि आता तो अस्मिताला ये ना असं म्हणतो आणि आता तो बघा प्रेक्षक हो सचिन ये म्हणून तिचा हात पकडतो आणि आता इथे अस्मिता उभारते बघा प्रेक्षक हो. तर तिच्या हातामध्ये एक गिफ्ट असतं बघा प्रेक्षक हो इथे. सावकाश सावकाश असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो आणि आता तिला चालत चालत तो घेऊन येतो आणि टेबलासमोर थांबतो आता तो. तर आता त्याच्यासमोर एक गिफ्ट वगैरे असतं म्हणजे त्याने आणलेलं असतं बघा प्रेक्षक हो. तर आता इथे खूप रोमॅन्टिक वगैरे गोष्ट आहे ही. तर आता इथे अस्मिता त्याचा हात सोडते आणि खूप चिडते बघा प्रेक्षक हो. तर आता इथे सचिन मात्र गुडघ्यावर बसतो बघा प्रेक्षक हो. तर आता तो गुडघ्यावर बसतो अस्मिता समोर आणि सगळ्यांना लाज वाटते हे काय चाललंय सगळ्यांसमोर म्हणून सगळ्यांना राग येतो आणि खाली बघतात सगळे. तर आता इथे सचिन म्हणतो अस्मी माय ब्युटिफुल वाईफ असं म्हणतो आता इथे सचिन. तर खूप राग आलेला असतो बघा प्रेक्षक हो अस्मिताला पण. तर रविराज आणि प्रतिमाला काय माहित नसतं. तर आता इथे सचिन म्हणतो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो अस्मी आणि आज मी या सगळ्यांसमोर तुला प्रॉमिस करतो की इथून पुढे मी फक्त तुझ्यावर आणि तुझ्यावरच प्रेम करत राहीन असं म्हणतो आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. तर आता सगळ्यांना खूप राग आलेला असतो हे काय चाललंय म्हणून. अस्मी मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय असं म्हणतो आणि आता तो गिफ्ट ओपन करतो बघा प्रेक्षक हो. मला माफ करशील ना अस्मी म्हणून आता तो अंगठी देतो बघा प्रेक्षक हो तिला. तर अस्मिता म्हणते सगळ्यांसमोर नाटक करायची गरज नाही असं म्हणते आता इथे अस्मिता. तुझा ड्रामा झाला असेल ना तर जा इथून असं म्हणते आता इथे अस्मिता सचिनला. इथून जा असं म्हणते ती चिडून. तर आता इथे सचिन हसतो बघा प्रेक्षक हो. तर आता इथे इग्नोर करते अस्मिता त्याला आणि निघून जातो तिथून आता इथे सचिन बघा प्रेक्षक हो. मी आलेच हा असं म्हणते आता इथे अस्मिता बघा प्रेक्षक हो. तर आता इथे बघा प्रेक्षक हो अस्मिताही जाते त्याच्या पाठीमागून. तर आता इथे नागराजला दाखवले तर नागराज येत असतो बघा प्रेक्षक हो मैपतला बघण्यासाठी आणि आता त्याच्या हातामध्ये फोन असतो आणि तो बोलत असतो त्याच्यामध्ये. तर आता सुमन मात्र त्याचा पाठलाग करत असते बघा प्रेक्षक हो. पळत पळत येत असते आता ती नागराजच्या पाठीमागून आणि आता लपत लपत येत असते बघा प्रेक्षक हो ती जेणेकरता तिला बघू नये नागराज म्हणून. तर आता इथे केक कापायचं दाखवलं बघा प्रेक्षक हो. सेलिब्रेशन करत असतात आणि आता इथे केक कापून सगळ्यांना खाडवत असते सायली वगैरे बघा प्रेक्षक हो. तर आता इथे नागराज आणि सुमनला दाखवले परत. तर आता अजून पाठलाग करत असते सुमन. नागराज मात्र जवळ पोहोचत असतो महिपतच्या ठिकाणी. गॅरेजमध्ये ज्याला लपून ठेवलेलं असतं ना महिपतला तिथे जात असतो आता इथे नागराज आणि पाठलाग करत आता सुमन झाडा पाठीमागे किंवा फांदीच्या पाठीमागे लपत लपत येत असते ती पण आता इथे बघा प्रेक्षक हो नागराजचा पाठलाग करत करत. आता उत्सुकता असते सुमनला कुठे जातोय नागराज म्हणून. तर आता इथे सुमनला खूप भीती वाटत असते कुठे चाललंय ती म्हणून. मध्येच थांबत असते मध्येच आठवत येत असतं तिला आणि मग ती जात पण असते बघा प्रेक्षक हो. खूप कन्फ्युज दाखवलंय इथे सुमनला आणि आता इथे बघा प्रेक्षक हो रात्र झालेली दाखवलंय. तर आता इथे सायली आपला फोन आपल्या हातामध्ये घेतलेली असते. तर आता इथे कॉल करते ती. तर अर्जुन बघतो आता सायलीकडे ती का टेन्शनमध्ये आहे म्हणून. तर आता सारखं फोन लावत असते बघा प्रेक्षक हो सायली. काय चाललंय हिचं असं म्हणतो आता इथे अर्जुन. ती इतकी टेन्शनमध्ये का दिसते असं म्हणतो आता इथे अर्जुन बघा प्रेक्षक हो. आता सुमन काकूचा फोन लागतच नाही कुठं असतील ते असं म्हणते आता इथे सायली बघा प्रेक्षक हो. तर आता चैतन्य म्हणतो काय कुठे हरवलं असतो असं म्हणतो चैतन्य. बरं एक काम कर असं म्हणतो आता अर्जुन. जरा तिथे जा सायलीकडे असं म्हणतो आता इथे अर्जुन आणि तिला विचार ना ती इतकी काय टेन्शन आहे का प्रॉब्लेम आहे का असं म्हणतो आता अर्जुन. एक मिनिट असं म्हणतो आता इथे चैतन्य. तुझा जो पर्सनल कबूतर आहे का मी की मला जर वेळेला पाठवणार तू असं म्हणतो चैतन्य. गळ्यात बांध आता चिठ्ठी जा जेवढं सांगितलंय ते कर असं म्हणतो आता इथे अर्जुन चैतन्याला. तर आता इथे चैतन्य म्हणतो तुला त्याच्याकडे जाऊन बोलायला का फ्लाईट घेऊन जायला लागणार आहे का असं म्हणतो चैतन्य. तर आता इथे बघा प्रेक्षक हो नागराज आणि ज्या कुंडाना दाखवलंय का फोन केला असं म्हणतो नागराज. नाही जाणार होतो आत असं म्हणतो तो. आजपर्यंत महिपत साहेबांचा तुमचा आदेश पाळण्याचं कधी झालंय का असं म्हणतो आता इथे तो गुंड. सुमन पाठीमागे थांबून सगळं ऐकत असते बघा प्रेक्षक हो. पण साहेब हा जो माणूस आहे ना आतापर्यंत बोंबलत होता असं म्हणतो इथे तो गुंड. बोंबलत होता असं म्हणतो नागराज बघा प्रेक्षक हो. बोंबली असं म्हणतो तो. आज जायचं नाही तर मी कुणी असं म्हणतो नागराज. मी सांगितल्याशिवाय काही करायचं नाही कळलं ना असं म्हणतो आता इथे नागराज. काय कळलं हो साहेब असं म्हणतो तो गुंड. तर सुमन मात्र ते ऐकत असते बघा प्रेक्षक आणि काहीतरी पडतं तिच्या हातातून. तर आता इथे घाबरतो बघा प्रेक्षक हो नागराज कोण ऐकते म्हणून. तर आता आजचा भाग इथे समजा बघूया तरी कॅपमध्ये काय येते. तर आता इथे महिपतला पकडलेला असतो बघा प्रेक्षक नागराज. हे तर महिपतला इथे लपून ठेवलेत मला सायलीला सांगायला हवं असं म्हणते आता इथे सुमन. तर आता इथे सायली म्हणते हॅलो सायली असं म्हणते आता इथे सुमन. काय सांगते ते लक्ष देऊन ऐक असं म्हणते आता इथे सुमन. तर खूप घाबरते बघा प्रेक्षक हो सायली निघून जाते तिथून. अरे सगळेजण आत बसले चल असं म्हणतो आता इथे चैतन्य आणि आता इथे अर्जुन मात्र सायली कुठेच सापडत नाही असं म्हणतो तो. तिचा फोन पण लागत नाही असं म्हणतो तो.